नमस्कार, मी हंसिका नरेंद्र महाले, इयत्ता 5वी सेंट्रल लॉयसेस कॉन्व्हेंट हायस्कूल भुसावळ, जिल्हा जळगाव. या महाराष्ट्र जडणघडणीत अनेक थोरा मोठ्यांचे, युवकांचे, सामान्य असामान्यांचे योगदान आहे. यातूनच लाखोंचा पोशिंदा जिवंत राहावा यासाठी ज्या युवकाने आपल्या जीवाची बाजी लावली, असा जीवाला जीव देणारा होता जीवा. याच जीवाने महाराष्ट्राचा जीव म्हणजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. याच जीवा महाला यांच्याविषयी माझ्या शब्दांना मी वाट मोकळी करून देत विषय मांडते प्रतापगडावरील रणसंग्रामात जिवाजी महाले यांचे योगदान. उमरठ हे 350 वर्षापूर्वीचे गाव. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे गाव. तसं तानाजींनी कुस्तीच्या स्पर्धेत समोरच्या प्रतिस्पर्ध्याचं आव्हान स्वीकारून मैदानात उतरणाऱ्या या तरुणाचा परिचय शिवाजी महाराजांना दिला. राज यो जिवाजी आपल्या हिकडचंच हाय. कुस्तीतलंय भारी पवित्र हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख, फक्त परिस्थिती नाही ह्याची. याचं बा आपल्या थोरल्या महाराजांचं अंगठ होतं. निजामशाहीचा दंगा झाला तेव्हा ह्याच्या बाचा उजवा पाय निकामी झाला. त्यानंच याला तयार केलाय. म्हणजे वंश परंपरा ही राज्याच्या सेवेत इमाने इतबारे होती हे स्पष्ट होते. कुस्तीच्या स्पर्धेत भिकाजी सारख्या पैलवानाला धूळ चारली तेव्हा राजे जाम खुश झाले. जीवाला जीवापासून हसत हसत मिठी मारली. 10 शेराचे सोन्याचे कडे देऊन जिवाजींचा सन्मान केला. हे होते जिवाजी महाले म्हणजे जीवा महाला. महाराजांनी लगेच गुणवत्ता, प्रामाणिकता व जिद्द ओळखून लगेच जीवाला प्रश्न केला, येशील आमच्या सोबत? जिवाजी हसले. होकारार्थी मान हलवून महाराजांना मुजरा केला. स्वकर्तृत्वावर महाराजांची सेवा मिळवणारा योद्धा म्हणजे जीवा महाला. मुडगाव कोंडवाडी हे वाई तालुक्यात आहे. येथे नाभिक रत्नाचा उदय झाला तो जीवाच्या रूपाने. जिवाजी महाले यांचे हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ योगदानाची सुरुवात आणि तिकडे विजापूरच्या दरबारातील सुभेदार तुफानी ताकदीचा पोलादी मनगट असणारा अफजल खान हा स्वराज्यावर चालून येत होता. 12 वर्ष वाईचा सुभेदार असलेल्या अफजल खानाला मराठी मुलूक, मराठी माणसं चांगलीच परिचित होती. काहींचे सामर्थ्य व कमजोऱ्या देखील माहीत होत्या. प्रचंड फौजेनिशी पैजेचा विळा उचललेला हा अफजल खान विजापूरहून वाईला येत असताना त्याने प्रचंड अशी नासधूस केली, मंदिरे उद्ध्वस्त केली. ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. त्याच वेळी रायगडावर महाराजांच्या पत्नी सईबाई आजारी होत्या. संकटाचे काळे ढग गडगडाट करत होते. त्याच दरम्यान एक बातमी रायगडावर पोहोचली. खानानं तुळजापूरच्या भवानीची मूर्ती तोडली व माणकेश्वराचे शिवालय तोडले. स्वराज्यात नुसतं थैमान घातलं होतं खानानं. या अफजल खानाला भेटून त्याचा बंदोबस्त करण्याचा विचार शिवाजी महाराजांनी केला. भेटीची वेळ निश्चित झाली. आई भवानी व मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराज भेटीला निघाले. प्रतापगडच्या पायथ्याशी भेटीचं आमंत्रण दिलं. शामियाना उभारला गेला. या अफजल खानाला शिवाजी महाराजांना भेटायची इतकी घाई झाली होती की तो भेटीच्या वेळेच्या आधीच शामियानात हजर होता. त्याला आपल्या यशाबद्दल खात्री होती. तो बेसावत होता. सय्यद बंडा हा अंगरक्षक त्याच्या सोबत होता. शिवाजी महाराजांनी अंगावर चिलखत घातलं, डोक्यावर जिरेटोप चढवला. वाघ, नख, बिचवा आणि तलवार घेऊन राजे निघाले. यावेळी महाराजांसोबत होता विश्वासू अंगरक्षक जीवा महाला. 25 वर्षाच्या जवळपासचं वय असणारा तरुण अंगरक्षक हा महाराजांच्या सोबत निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांची सावली बनून त्यांचे रक्षण करण्यासाठी जीवा महाला म्हणजे जिवाजी महाले सज्ज होते. सोबत असणारे 10 अंगरक्षक भेटीच्या ठिकाणापासून दूर, पण सोबत होता तो जीवा महाला. दुपारची वेळ. या अफजल खानाचा तुम्हाला धिप्पाड देह की तो पाहून यमाच्याही छातीत दडकी भरावी. सय्यद बंडा शामियानाच्या बाहेर उभा होता. शिवाजी महाराज शामियानाच्या आत गेले. ये शिवा ये, तुझी सारी घमेंड सोडून या अफजल खानाच्या मिठीत ये. या अफजल खानाच्या अहंकारमय स्वागत परोद्गाराने भेटीची सुरुवात झाली. गडा भेट घेत असताना अफजल खानाने शिवाजी महाराजांचे मस्तक काखेत घेत आवळायचा प्रयत्न केला. कट्यारीचा वार केला. चिलखत असल्यामुळे खानाचा वार वाया गेला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या पोटात बिचवा घातला. वाघ नखांचा मारा केला. पोटाला टरा फाडलं. खानाचा कोथळा बाहेर काढला. खान ओरडला, या अल्लाह, दगा हुआ. सय्यद काट डालो इस शिवबा को. दगा दगा आकांत करू लागला. तेवढ्यात सय्यद बंडा शामियानाच्या आत आला. बाहेर उभा असलेला जीवा सतर्क होता. सय्यद बंडाने आपला दांडपट्टा उचलून महाराजांवर वार केला. वार होणार इतक्यात महाराजांचा सच्चा सेवक वीर जीवा महाला समोर आला. सय्यद बंडाचा वार वरचे वर उडवत हात धडा वेगळा करत त्याला यमसदनात पाठवले. शिवाजी महाराजांची सेवा करून सेवक धर्माचे पालन केले. जिवाजी महालेंच्या या समयसूचकतेने शिवाजी महाराजांचे प्राण वाचले. म्हणून जेव्हा जेव्हा या पराक्रमाचा उल्लेख केला जातो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडातून एकच वाक्य निघते, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महालेंचे हे अद्वितीय शौर्य सुवर्ण अक्षरांनी इतिहासात लिहिले गेले. शेवटी एकच सांगेल,
यवनांची फाळून छाती, अरे यवनांची फाळून छाती, शाबूत ठेवली महाराष्ट्राची माती. या मातीचा प्रत्येक कण न कण जिवाजी महाले यांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिवाजी, जय शिवाजी. धन्यवाद.